सर, सर्वजण पराभवानंतर काही निरीक्षण करत असतात. प्राथमिक दृष्ट्या तुम्ही पण ऑब्झर्व केलं. अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या असं तुमचं मत आहे? हे बघा, पराभूतचे जे 2-3 मेन प्रकरण आहेत त्यात एकतर प्रचंड विरोधकांनी पैसे जे वाटले, सरासरी 1.5 लाख लोकांना त्यांनी पैसे दिले. एक दुसरा जे हे झालं, पोलरायझेशन झालं, ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही, पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल, पेन निवडून, जे आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी धनुष्यबाणला गेला. हे 2 प्रमुख कारण मी पडण्याचं आहे. आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं, नॅरेटिव्ह वातावरण, की पेन निघेल, पेन निघेल, पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं, असं एक झालेलं. आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला, कुठं काय केला, त्याचा इफेक्ट गेलेला. आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल, म्हणून ते मला माझ्या विरोधात मतदान तिकडं केलं. सर, काही पक्षीय पातळीवरती काही निरीक्षण नोंदवलं का? काही काम नाही केलं असं सुद्धा चर्चा? हो, तसं आम्ही तर वरिष्ठ लोकांच्या सभा असणं सुद्धा आवश्यक आहे. हे बघा, काँग्रेसने फक्त तिकीट दिला, त्याच्यानंतर काही काम केलं नाही. सभा दिली नाही, जे सामग्री असतात तेही दिलं नाही. आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविलं पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही. आणि प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे. त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे. सगळीकडे झालं का असं म्हणते का? झालं. मग आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो, मी बाकी कुठं काही विचारलं नाही. तुम्ही त्या मुख्य फळीतली सिनियर माणसं आहे ना, पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला अपयश मिळालं राज्यामध्ये, त्या सर्वांगीण इतर कारणांपैकी हे एक कारण आहे का की ज्या पद्धतीने? हो, नाही, जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे, कोणी आता मी एवढं फोन करायचे वरती, पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते. आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे, त्याने गद्दारी केलेली आहे. आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक, त्याची तक्रार केलेली आम्ही. त्याच्या बाबतीत काही तुम्ही म्हणजे वरिष्ठांकडे? हो, ओरली तक्रार केली. आता रायटिंगमध्ये देणार आहे, पण 1-2-4 दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व. साहेब, मला सांगा की थोरातांसारखा पराभव झाला त्यांचा, म्हणत नाही की तिथे काय झालं असेल, मी तुम्हाला विचारत नाही, पण सर्वांगीण अशी काहीतरी मरगळ आली. एकीकडे लोकसभेचा तर छानपैकी सिच्युएशन झाली होती, मात्र राज्यामध्ये असं काय घडलं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये की पक्षाचा? ते मला जे माहीत पडलं की शिवसेना भाजपच्या उमेदवाराला, एक उमेदवाराला 40-40, 50-50 करोड रुपये त्यांची पार्टीने दिले. आणि असं तर ऐकतो की अदानी, जे ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम, त्याला भेटला पाहिजे म्हणून त्यांनी पैसे दिले. आणि हे पैसे सर्व त्याच्या लोकांवर. आणि मी हे भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही, हा फक्त पैशाचा विजय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.